रंभा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अक्षय घरी आल्यावर ऑफिसमध्ये ज्या ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींचा आता विचार करत असतो आणि त्याला आता समजतच नसतं की काय करावं। पण आता त्याने निश्चय केलेला असतो की या पाचगणीत आता राहायचं नाही, ही पाचगणी सोडून पुन्हा आपल्या ठिकाणी जायचं, कारण आता इथे राहून उपयोगच नाही आहे। जर इथे राहिलो तर प्रॉब्लेम अजून वाढू शकतात आणि मला रमा आता माझ्या नजरेसमोर नकोय असा विचार आता अक्षय करत असतो आणि म्हणूनच अक्षयने सगळं पॅकिंग करायला घेतलेलं असतं आणि वर सगळ्यांना सुद्धा सांगितलेलं असतं की आपण हे सोडून जाणार आहोत घर। त्यामुळे आता सीमा नाराज असते, तिला असं वाटत असतं की काही झालं तरी हे घर सोडून जायला नको, कारण इथं रमा येते। रमा आल्यामुळे तिला खूप जास्त आनंद इतक्या वर्षानंतर झाला होता, पण म्हणूनच ती आता सांगत असते की आपण हे घर सोडून जाऊया नको। पण अक्षय कुठे ऐकतोय? अक्षय आता त्याचा विचार पक्का करून झालेला असतो। तो आपल्या आईला समजावत असतो आणि म्हणत असतो की नाही आई, माझा विचार पक्का झालेला आहे आणि मी काही झालं तरी हे घर सोडून जाणारच आहे, कारण मी मुळात नोकरीच सोडलेली आहे। दुसरीकडे आता आरोहीला सुद्धा समजतं की आपण हे घर सोडून जात आहोत, हे गाव सोडून जात आहोत। त्यामुळे आरोही ही खूपच जास्त रडू लागते आणि आरोही बाबांनाच म्हणजे अक्षयला रिक्वेस्ट करत म्हणत असते की बाबा प्लीज ना, इथं माझी आई आहे आणि मला इतक्या वर्षानंतर माझी आई भेटली आणि मला तुम्ही इथून लांब करताय, प्लीज ना असं करू नका ना बाबा, असं बोलून ती आता खूप जास्त रडू लागलेली असते। त्याच वेळेला अक्षय तिला सावरत असतो आणि अक्षय म्हणत असतो की बाळा, काही झालं तरी आता मी इथली नोकरी सोडलेली आहे, त्यामुळे हे घर सोडून सुद्धा आपल्याला जावं लागेल असं देखील म्हटलं जातं। पण आपल्याला इथून का जायला लागणार आहे? तर दुसरीकडे मात्र इरावती आता तोंड शांत ठेवत नाही आणि ती आता बोलायला सुरुवात करते आणि ती अक्षयला म्हणते की जी काही सत्य परिस्थिती आहे ना ती तिला सांग, उगाच तिच्यापासून काही लपवू नकोस, कारण तुझ्या आईने ना तुझ्या बाबांना नोकरीवरून काढून टाकले, मग इथे आपल्याला आता राहता येणार नाही, आपल्याला आपल्या गावी आपल्या घरी पुन्हा जावं लागेल असं देखील आता इरावती जी आहे ती बोलत असते। पण आता इरावती जे काही बोलत असते ना त्यावर मात्र आता आरोहीचा विश्वास नसतो। आरोहीने सरळ सांगून टाकलेलं असतं की नाही, मला विश्वास आहे माझ्या आईवर, माझी आई असं वागणारच नाही असं देखील ती आता म्हणालेली असते। आरोही आता रिक्वेस्ट करतच सांगत असते बाबा प्लीज ना, बाबा प्लीज आपण नको जाऊया, परंतु आता अक्षय ऐकत नसतो। अक्षय सरळ सांगतो की नाही, माझा विचार पक्का झालेला आहे आणि मी आता जास्त वेळ इथे थांबणार नाही, म्हणजे नाही असं देखील ठणकावून अक्षयनं सांगितलेलं असतं। दुसरीकडे आता मालविका तिथं जाते आणि आता दाखवत असते की तिला किती काळजी वाटते आणि तिला किती काही गोष्टी वाटत आहेत, याबद्दलच ती आता दाखवू लागते आणि ती आता आरोहीला समजावते, बाळा तुझ्या आईलाच म्हणजे रमाला तुझ्याबद्दल काही वाटत नाहीये, मग तू तरी इतक्या गोष्टींचा विचार का करतेस? नको करू ग इतक्या गोष्टींचा विचार। जर ती तुझी खरंच इतकी काळजी करणारी आई असली असती ना तर तिने कोणताही मागचा पुढचा विचार केला नसता, तुझ्यासाठी कुठूनही धावत पळत का होईना आली असती, पण बघितलंस का, आलीस का नाही, याच्यावरूनच तिचं प्रेम जे आहे ना ते दिसून येतं। दुसरीकडे आता इरावती ही सुद्धा आरोहीला भडकवायचं काम करत असते, पण आता ह्या सगळ्या गोष्टी अर्थाला माहिती असतात ना की आपली रमा काकू किती चांगली आहे, मग अर्था सुद्धा बोलत असते की हो ना काका, प्लीज ना रे, आपण नको जाऊया ना इथून, मला ना रमा काकूची आठवण येईल, या घरात आपण एकत्र वेळ घालवला होता। आरोही ही खूप जास्त हट्ट करत असते, पण इरावती आता त्या दोघींनाही रडण्यापासून थांबवते आणि बस झाला, पुरे झाला तुमचा हट्ट, आता हा हट्ट मी ऐकून घेणार नाही असं देखील आता जोरजोरात म्हटलं जातं। आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे आरोही आणि अर्था ह्यांना रडण्या वाचून दुसरा कोणताही पर्याय आता उरलेला नसतो। त्या बिचाऱ्या ज्या आहेत त्या मात्र आता खूपच जास्त ज्या आहेत त्या घाबरलेल्या असतात, त्यांनाही कळत नसतं की काय करावं आणि म्हणूनच आता द्विधा मनस्थितीत त्या अडकलेल्या असतात। ज्या वेळेला या सगळ्या घटना घरात घडत असतात तेव्हा मात्र सीमा आणि पार्वतीला सुद्धा हे घर सोडून जायला नको असंच वाटत असतं आणि म्हणूनच आता त्या देखील अक्षयला समजवायचा प्रयत्न करत असतात, पण अक्षयचा निर्णय पक्का झालेला असतो। इथे पाऊस खूपच जास्त पडत असतो आणि त्याने एकच टेम्पो मागवलेला असतो आणि त्या टेम्पोमधूनच त्याला आता पुन्हा दुसरीकडे शिफ्ट व्हायचं असतं आणि ते सामानही तिकडनं घेऊन जायचं असतं आणि त्याच टेम्पोमध्ये बसून
आता त्या सगळ्यांनाही जायचं असतं। तर दुसरीकडे मात्र आता सीमा आणि पार्वती या बसलेले असतात आणि हे सगळं काय चाललंय याचा विचार करत असतात। सीमाला आता हे घर सोडून कुठेही जायचं नसतं, कारण इकडे आता रमा त्यांना भेटलेली होती आणि रमापासून पुन्हा लांब जायची भीती आता सीमाला वाटत होती। त्यामुळे आता सीमा जी आहे ती विचार करत असते। तर अक्षय जो आहे तो म्हणत असतो की थोड्याच वेळात टेम्पोवाला येणार आहे, मग आपण सामानही त्यातच भरायचं आहे आणि आपणही त्यातूनच आता जायला निघायचं आहे असं म्हटलं जातं। तर दुसरीकडे मात्र तारा म्हणते, काय आपण टेम्पोमधून जायतोय? तर इरावती तिच्यावर भडकते आणि म्हणते, मग टेम्पोमधून नाही जायचं आहे तर मग कशातनं जायचं आहे ते तरी सांग मला, म्हणजे तशा सोय करायला ना तुला। असं म्हटल्याबरोबर आता तारा म्हणत असते की आपण दुसऱ्या गाडीने वगैरे जाऊ शकतो ना, पण अगं इतका पैसा आहे का आपल्याकडे प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या गाड्यांमधून जायला? जे आहे ना त्यातून प्रवास करायला शिका, काही तुला काय आता विमान मागवायचं आहे का? असं बोलून तिला आता टोमणे मारू लागते। त्याबरोबर आता इकडे मात्र तारा शांत राहते आणि सगळ्यांच्या बॅगा वगैरे भरून झालेल्या असतात। आता फक्त निघायचं असतं आणि त्यासाठी ही लोक टेम्पोची वाट बघत खरं तर थांबलेली असतात। पण पार्वती आजी आणि त्याचसोबत सीमा यांचा काही तिथून पाय हलत नसतो। त्या अक्षयला पुन्हा एकदा समजवायचा प्रयत्न करत असतात। आरोही सुद्धा खूप रडत असते आणि आरोही आता रडत रडतच गेलेली असते आणि आरोही सांगत असते की प्लीज ना आजी तू तरी समजव ना गं। तर अक्षयला आता पार्वती आजी सुद्धा समजवत असते आणि म्हणत असते की अक्षय बघ ना, निर्णय बदल ना तुझा, आपण इथे राहू शकतो आणि तुला तर चांगलंच माहिती आहे रमा इथे असल्यामुळे आरोहीला सुद्धा बरं वाटते। पुन्हा आपण तिथे गेल्यानंतर आरोहीची आणि रमाची भेट होणार नाही, मग पुन्हा ती या सगळ्या गोष्टींना मिस करेल आणि म्हणूनच मला त्या सगळ्या गोष्टींना ती मिस करेल ना, हे नाही आवडणार। प्लीज ना रे, आपण थांबूया ना, तू थोडा निर्णय बदली कर असं देखील आता म्हटलं जातं। पण तो म्हणत असतो की नाही। दुसरीकडे मात्र आता जे संस्था असते ना तिथे आता घट बसवला जातो आणि त्या घटामध्ये पूजा देखील केली जात असते आणि ती पूजा जी आहे ती इकडे असणाऱ्या रमाच्या हस्ते केली जात असते। रमाच्या हस्ते जेव्हा पूजा केली जाते ना तेव्हा मात्र आता रमा जी आहे ती मात्र एकदम मनोभावे ती पूजा करत असते। तिला वाटत असतं की काही झालं तरीसुद्धा आता माझी मुलगी म्हणजेच आरोही आणि अक्षय सोडून जायला नकोत। इरावतीचं सत्य तिला समोर आणायचं असतं आणि त्यासाठी ती जीवाची बाजी लावायला सुद्धा तयार असते। देवीकडे प्रार्थना करत असते की देवी आई काहीतरी चमत्कार कर आणि आज ती लोक जाणार आहेत त्यांना थांबवून घे, प्लीज देवी आई काहीतरी कर असं म्हणून ती आता देवी आई समोर अक्षरशः हात जोडून आता नमस्कार करत असते। तर बाहेर ना एकदम मुसळधार असा पाऊस पडत असतो आणि बाहेर इतका मुसळधार पाऊस पडत असतो ना की खूप जोरजोरात लाटा उसळत असतात आणि त्यासोबत वारा सुद्धा खूप असतो आणि त्यामुळे आता वाराही इतका बेभान असतो ना। तर दुसरीकडे मात्र आता रमाला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं, कारण दिवा जो आहे तो सुद्धा आता विझत असतो, कारण इतका भयानक असा वारा जो असतो त्यामुळे तो दिवा सुद्धा आता जात असतो। पण त्यावेळेला मात्र रमा जी आहे तो मात्र तो दिवा विझू नये यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत असते। तर दुसरीकडे मात्र आता खूप जास्त जोरात पावसाचा वेग वाढलेला असतो। अक्षयलाही टेन्शन आलेलं असतं की हा टेम्पोवाला कधी येईल, हा टेम्पोवाला आल्याशिवाय आपण निघू शकत नाही आणि म्हणूनच त्याने त्या टेम्पोवाल्याला कॉलही केलेला असतो। तर दुसरीकडे मात्र आता रमा जी आहे ती आता पूजा करत असते आणि ती प्रार्थना करत असते की अक्षय काही झालं तरी आज जायला नको, त्याचं जाणं कॅन्सल व्हायला हवं, यासाठी तिनं देवाकडे अगदी मनोभावे पूजा करत असते। तर आता जो टेम्पोवाला आहे ना त्याने सुद्धा यायचं कॅन्सल केलेलं असतं, कारण तो म्हणतो की साहेब खूप जास्त मुसळधार पाऊस आहे त्यामुळे मी तुम्हाला आता पुढे घेऊन जाऊ शकत नाही, कारण पुढे सगळे रस्ते बंद झालेले आहेत, त्यामुळे आता 2 दिवस तरी आपल्याला हलता येणार नाही, कारण खूपच बेभान असा पाऊस आहे असं देखील आता अक्षयला तो ट्रकवाला सांगू लागतो। काय आता अक्षयला टेन्शन येतं। अक्षय विचार करतो मी ज्या ज्या काही गोष्टी ठरवल्या आहेत त्या अशा पद्धतीने फ्लॉप का होत आहेत। अक्षय मात्र त्या ड्रायव्हरला रिक्वेस्ट करत असतो आणि म्हणत असतो की प्रयत्न करून बघा ना, या ना तुम्ही। पण आता तो म्हणू लागतो की कसा प्रयत्न करणार आहे, इथे सगळे रस्ते बंद केलेले आहेत, इतका पाऊस पडतोय मुसळधार, मग पुन्हा आपण कुठेतरी अडकून मध्ये बसलो तर त्यापेक्षा तुम्ही 2 दिवसांनी शिफ्टिंग तर करूच शकता ना, आणि मी कुठे नाही बोलतोय, मी येतोच आहे की 2 दिवसांनी तुम्हाला घेऊन जायला, असं देखील आता तो ड्रायव्हर बोलू लागतो। त्यामुळे आता काही झालं तरी सुद्धा आपल्याला जे आहे ते जायलाच हवं असा विचार जो आहे तो अक्षय करत असतो। पण आता अक्षयला त्या ट्रक ड्रायव्हरने सांगितलेलं असतं की त्याला आज यायला जमणार नाहीये, त्यामुळे अक्षय खूप जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो। सगळीजण टेम्पोची वाट बघत असतात, तेवढ्यातच अक्षय आतमध्ये जातो आणि सगळ्यांना सांगतो की आज तो ट्रक ड्रायव्हर येत नाही आहे, कारण खूप जास्त मुसळधार पाऊस आहे आणि त्यामुळे त्यांनी येणं कॅन्सल केलेलं आहे। तर इकडे
मात्र बेभान पाऊस सुटलेला असतो आणि त्याच वेळेला रमा देवी आईजवळ प्रार्थना करत असते की देवी आई काहीतरी असा चमत्कार घडवणार म्हणून अक्षय आरोही जायला नको. आणि अगदी तसाच चमत्कार घडूनही आलेला असतो. इकडे आता साई आलेला असतो. तर साईला पुढे जाऊन पूजा करण्यासाठी आता आमंत्रण अण्णा देतात आणि अण्णा सांगतात की जा जोडीने पूजा करा. मग काय जोडीने पूजा करायला आलेला जो आहे तो मात्र आता म्हणू लागतो की काय चाललं आहे, तुला माहिती आहे का बाहेर खूप जास्त मुसळधार पाऊस आहे आणि तुला एक गोष्ट सांगू का, अक्षयचं जाणं कॅन्सल झालेलं आहे या पावसामुळे. आता तो 2 दिवस काही इथून जात नसतो. मग काय आता झाली ना आवडीची गोष्ट, मजा वाटते ना. त्यावर रमा आता देवाचे या सगळ्यासाठी आभार मानू लागते कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या देवामुळे शक्य झालेल्या असतात. आणि देवी आईचे अक्षरशः ती हात जोडते आणि म्हणते की देवी आई खरंच ग मला खूप टेन्शन आलं होतं. आता ह्या 2 दिवसात मी ही दुनिया इकडची तिकडे करेन आणि काही झालं तरी अक्षयला इथून जाऊ देणार नाही. असं देखील आता रमाचं बोलणं देवी आईसोबत होत असतं. अक्षरशः देवी आईचे आभार मानते कारण त्या देवी आईमुळेच हा चमत्कार घडून आला आहे हे तिला लक्षात आलेलं असतं. दुसरीकडे मात्र आता रमा देवी आईला सांगत असते की हाच तो क्षण आहे आणि हीच ती वेळ आहे. ह्या 2 दिवसामध्ये अक्षयला काही झालं तरी सुद्धा मला सगळं सत्य सांगावं लागेल आणि अक्षयला माझ्यापासून मी हिरावू देणार नाही असा देखील विचार ती करत असते. दुसरीकडे अक्षय जो आहे तो आता रूममध्ये जातो आणि सगळ्यांना सांगू लागतो की आपल्याला आता जाता येणार नाहीये, 2 दिवस आपल्याला आता इथंच थांबावं लागणार आहे असं देखील आता अक्षयने सांगितलेलं असतं. आणि अक्षयकडनं ही गुड न्यूज ऐकून इकडे मात्र आरोही अर्थात त्यासोबत सीमा आणि पार्वती आजी यांना खूपच जास्त आनंद झालेला असतो कारण अगदी जग जिंकण्याचं फिलिंग काय असतं ना ते आता त्यांना येत असतं. त्यामुळे आता खूपच जास्त आनंद जो काही आहे तो आता झालेला असतो आणि त्यामुळे तो आनंद आता ती लोक व्यक्तही करत असतात कारण अक्षयला सुद्धा मनापासून असं वाटत नसतं की जावं, पण आता त्याची मजबुरी होती, त्याचा सततचा अपमान आणि या सगळ्यामुळे तो तिथून जात होता. पण आता इरावतीचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं कारण इरावतीला लवकरात लवकर ही पाचगणी सोडून जायचं असतं. तिला माहिती असतं की काही झालं तरी इथे आता आपण जास्त दिवस राहिलो तर आपले पुरावे रमा जी आहे ती काही करून सगळ्यांसमोर आणेल. आणि त्याच वेळेला मात्र आता सीमा जी आहे ना ती नाक मुरडतच आता दाखवू लागते आणि म्हणत असते की बघितलंस का झाला ना पोपट. आणि ती इरावतीला मुद्दामून हे सगळं काही दाखवून आता नाटक करत असते. आणि जेव्हा इरावतीच्या समोर हे सगळं ते नाटक करते तेव्हा मात्र आता इरावतीचं तोंड सुद्धा पाहण्यासारखं झालेलं असतं. दुसरीकडे रमा ही आता साईला म्हणत असते की आता माझ्यासाठी तू काही झालं तरी मदत कर, आता मी कोणाचंही ऐकणार नाही आहे. मी आता ठरवलं आहे की काही झालं तरीसुद्धा अक्षयना इथंच थांबवून घ्यायचं आणि माझे जे काही अधिकार आहेत ते मिळवायचे असं देखील रमा आता बोलते. आणि साईला ती सगळं काही सांगत असते. साईही तिच्या पाठीशी असतो आणि साईही तिला म्हणत असतो की तू काळजी करू नको, मी कायम तुझ्यासोबत आहे, कधीही कुठेही तुला मदत लागली तर मला हाक मार, मी कायम तुझ्यासोबत असेल असं देखील आता तो म्हणत असतो. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टींबद्दल तो म्हणतो ना तेव्हा मात्र आता भरून आलेलं असतं ते म्हणजे आता रमाने ठरवलेलं असतं की आता अण्णांचं सुद्धा ऐकायचं नाही आणि काही झालं तरी सुद्धा या सगळ्याला विरोध करायचा नाही हे तर तिच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्यामुळेच आता ती जोमानं कामाला सुद्धा लागलेली असते. ती आता देवी आईला प्रार्थना करते आणि म्हणते की देवी आई शेवटच्या क्षणाला का होईना तू माझं ऐकलंस, यातच माझं सगळं काही आलं. आज मला या सगळ्याची गरज होती आणि आज तुझ्यामुळे हे सगळं शक्य झाले. दुसरीकडे अक्षय जो आहे तो टेन्शनमध्ये अजूनही बसलेला असतो आणि हे पार्वती आजीला समजतं. पार्वती आजी अक्षयला म्हणत असते की अक्षय कसला विचार करतो एवढा. अक्षय म्हणतो की काही नाही गा आजी, ज्या काही गोष्टी घडत आहेत ना त्याच गोष्टींचा मी विचार करत होतो. तर दुसरीकडे रमा खरंच खूप चांगली आहे. मलाही असं वाटत होतं की आपण हे पाचगणी सोडून जायला नको. पण दुसरीकडे अक्षय जो आहे तो मात्र पार्वती आजीला म्हणतो अगं आजी, तिने तुझ्या बाबतीत काय केलं हे सगळं तू विसरून कशी जाऊ शकतेस आणि कसं त्या रमाला पुन्हा ॲक्सेप्ट करू शकतेस. मला ना त्या रमाबद्दल एकही शब्द ऐकून घेतला ना तर जास्त मनस्ताप होतो आणि म्हणून ना मला तिच्याबद्दल ना काहीच ऐकून घ्यायचं नसतं असं देखील अक्षय जो आहे तो आता म्हणत असतो. पण पार्वती आजी त्यावर त्याला समजावत देखील असते. पार्वती आजी त्याला म्हणत असते की नाही, काही झालं तरी मला माहिती आहे ना या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या चुकीच्या पद्धतीने घडल्या असल्या तरी सुद्धा त्याला काहीतरी अर्थ आहे, काहीतरी आहे. पण तू या सगळ्या गोष्टी ऐकूनच घेत नाहीयेस तर कसं होणार आहे असं देखील आता पार्वती आजी अक्षयला सांगून समजावत
समजवायचा प्रयत्न करत असते. पण अक्षय जो आहे तो काही केलं ऐकायला तयार नसतो. अक्षय म्हणत असतो की नाही, मी जो काही निर्णय घेतला आहे तो परफेक्ट घेतला आहे. मला असं वाटत नाही की माझ्या कोणत्याही निर्णयामध्ये चुका झालेल्या आहेत करून. जी काही चिडचिड होत असते ती सगळी रमाच्या वागणुकीमुळे होत असते. आणि तेवढ्यातच इरावती तिथे आलेली असते. आणि इरावती जेव्हा आता तिथे येत असते तेव्हा मात्र पार्वती याची विचार करते की अक्षयला सगळं सांगून टाकू का, पण मी हा सगळा विचार करून शांत का राहते आरोहीसाठी, जर आरोहीचं काही झालं तर म्हणूनच मला शांत राहावं लागते. तेवढ्यातच इरावती देखील मागे आलेली असते आणि म्हणत असते की काय चाललंय तुमच्या लोकांचं, कसली बडबड करता आणि कशाला भांडताय. त्यावर मात्र आता अक्षय जो आहे तो म्हणत असतो की काही नाही, मला आजी समजवायचा प्रयत्न करते आहे की या सगळ्या गोष्टी नको अशा घडायला, पण नाही, मला माहिती आहेत ना की या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडल्या आहेत ना की त्यामुळेच मला खूपच जास्त राग येत आहे. आणि मला आता समजत आहे की हे सगळं ना त्या रमानं मुद्दामून केलेलं आहे. त्या रमाला आपल्याबद्दल ना काहीच वाटत नाही आणि तिच्या मुलीबद्दल सुद्धा. आणि तरीसुद्धा बघितलंच ना, तिने तुला कामावरनं काढून टाकलं आणि या सगळ्या गोष्टी या अजूनही कायम लक्षात राहतील. अक्षय, ती मुलगी आधीसुद्धा मी तुला सांगत होते तुझ्यासाठी चांगली नाही आहे. तेवढ्यातच अक्षयचा फोन वाजतो. अक्षयच्या फोनवर आता रमाचा फोन आलेला असतो. रमाने ठरवलेलं असतं की आता या 2 दिवसात काय ती गोष्ट वटणीवर आणायची आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या समोरासमोर करायच्या. आणि त्यामुळेच आता रमाने एक धाडसी निर्णय घेतलेला असतो आणि रमाने आता अक्षयला कॉल केलेला असतो. आता अक्षयच्या फोनवरचा तो कॉल लगेचच इरावती बघते. इरावती म्हणते की आता कशाला केला या मुलीने कॉल, नक्कीच काहीतरी गडबड असेल. आणि इरावती रमाचा कॉल रिसीव्ह करते. आणि त्याच वेळेला आता ती इरावती जी आहे ती रमाला फोनवरून ओरडत असते आणि म्हणत असते की तुझी हिंमत कशी झाली का इथे फोन करायची. त्यावर इरावतीला आपण ओळखत नसल्याचं रमा दाखवत असते. आणि रमाला इरावती म्हणत असते की कोण बोलताय तुम्ही, मी ज्या व्यक्तीच्या मोबाईलवर फोन केला आहे ना त्या व्यक्तीला फोन द्या, असं देखील आता ती इज्जत घालवून तिची बोलू लागते. आणि त्यावेळेला म्हणते की माझ्याशी बोल, तू तिच्याशी काय बोलतेस, असं इरावती बोलते. इरावतीला रमा सांगत असते की मला ना तुझ्याशी काही बोलण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे, ज्याचा फोन आहे ना त्याला फोन दे. तर आता अक्षयकडे फोन दिला जातो आणि अक्षय जो आहे तो मात्र आता रमावर चिडतो आणि ही कोणती पद्धत झाली माझ्या आत्याशी बोलायची, असं बोलून तिच्यावर आवाज चढवत असतो. पण रमा मात्र त्या सगळ्या गोष्टीला त्याला इग्नोर करत असते आणि ती म्हणत असते की ती आत्या तुमची असेल, माझी नाही. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुम्ही जो काही निर्णय घेतला आहे ना तो चुकीचा घेतलेला आहे. तुम्ही आत्ताच्या आता अक्षय देवधर मला येऊन भेटा आणि मग काय तो निर्णय बघूया तुमचा काय झाला आहे तो, असं देखील आता म्हटलं जातं. मग काय अक्षयला नाईलाज असतो, तिथं जायलाच लागणार असतं. अक्षय रमाला म्हणत असतो की मी येणार नाही आहे, पण रमा म्हणते की तुम्ही थोड्याच वेळा तिथे आलात नाही ना तर बघा मग मी काय करते ते. आता अक्षयला नाईलाज असतो, जायलाच लागणार असतं. अक्षयकडे दुसरा कोणताही पर्याय उरलेला नसतो. त्यामुळे निमूटपणे आता त्याला हे जे आहे ते ऐकावंच लागणार असतं. आणि दुसरीकडे मात्र आता रमासुद्धा तितक्याच जोमानं कामाला लागलेली असते. कारण रमाला माहिती आहे ना की अक्षय जो आहे तो काय विचार करत आहे. आणि त्यामुळेच आता रमाने सुद्धा निश्चय केलेला असतो की अक्षयला वटणीवर आणायचं. दुसरीकडे मात्र आता इरावती म्हणत असते की अक्षय बरोबर माझ्या चालीवर पाऊल ठेवून चालतोय, म्हणजे त्याला माहिती आहे ना की मला कोणत्या गोष्टी आवडत नाही आणि नाही त्यामुळे तो ना सगळ्या गोष्टी माझ्या ऐकूनच करतो, असं देखील आता इकडे इरावती बोलत असते. पण तू बघतोयस का आता कडक लक्ष्मीने जो काही निर्णय घेतलाय तो एकदम परफेक्ट आहे. म्हणजे कडक लक्ष्मीने फोन करून फक्त सांगितलं की लवकर ये, त्याबरोबर बघ तो लगेच धावत गेला. त्याने विचार तरी केलाय का कोणत्या गोष्टीचा की आपल्यासोबत काय होईल. कारण रमा जी आहे ना ती बेस्ट आहे आणि रमाने जो काही निर्णय घेतलेला असेल ना तो एकदम परफेक्टच घेतलेला असेल यावर माझा विश्वास आहे. इरावतीवर सांगत असते की काही नाही, तिचा काडी मात्र एक उपयोग नाही, ती काय आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे. असं काहीसं रमाबद्दल वाईट साईड आता इरावती बोलत असते. पण त्यावर सुद्धा रमाबद्दल वाईट बोललेलं इथे पार्वती आजीला सहन होत नसतं आणि पार्वती आजी सुद्धा चांगला आवाज उठवून आता या सगळ्या गोष्टींबद्दल बोलू लागते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टींबद्दल ती बोलते तेव्हा मात्र आता इकडे इरावती जी आहे सगळ्या गोष्टी बोलत असताना पार्वती आजीला खूपच जास्त हसू येतं. तर पुढील भागामध्ये पाहायला मिळत असतं अक्षय जो आहे तो आता रमाला भेटायला गेलेला असतो. तर रमा अक्षयला म्हणत असते की तुम्हाला असा जॉब सोडता येणार नाही, हे बघा तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि हे कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला पूर्ण करावं लागेल तेव्हाच तुम्हाला जॉब सोडायचा आहे. आणि जर तुम्ही मध्येच जॉब स्किप करणार असाल तर तुम्हाला 5 लाख रुपये दंड द्यावा लागेल. बघा तुम्हाला जमणार असेल तर मला सांगा, 5 लाख रुपये द्या आणि मग तुम्ही ही नोकरी सोडू शकता. घरी जाऊन अक्षय या सगळ्याबद्दल
सांगतो. मग आता इरावती म्हणते की आपल्याकडे आता पैसे असले असते ना, या मुलीच्या तोंडावर फेकून मारले असते, पण आता पैसे नाही आहेत ना, त्यामुळे सगळीकडनं आपली बोंबाबोंब झालेली आहे असं देखील आता इरावती जी आहे ती अक्षय समोरच बोलत असते. तिची खूप जास्त चिडचिड होत असते, कारण रमाने चांगलीच दुखरी नस जी आहे ती अक्षयची पकडलेली असते आणि त्यामुळेच तिने आता हा भयानक निर्णय घेतलेला असतो. पण दुसरीकडे आता दसऱ्याची पूजा करायची असते आणि दसऱ्याची पूजा आणि या सगळ्या गोष्टी कळत नसतात ना कशा करायच्या, आणि त्यामुळेच आता आरोही म्हणते की मी माझ्या आईला बोलवते, आई नक्कीच तुम्हा सगळ्यांना सांगेल की कशा पद्धतीने सगळं काही करायचे. त्यावर अक्षय आता पाहतच राहतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.